काय चर्चा झाली तुमची उपोषणाच्या, काय तोडगा निघाला? उपोषणाचा सकारात्मक तोडगा निघालेला आहे। दोन्ही जिल्हा अधिकाऱ्यांना आमची त्या ठिकाणी व्यापक बैठक झालेली उपोषणकर्त्यांसहित। गावामध्ये ज्या काही जातीवादी एलिमेंट्स आहेत त्यांच्यावरती कारवाई संदर्भात एसपींना आदेश देण्यात आलेले आहेत। त्या स्मशानभूमीवरती ती स्मशानभूमी वैध आहे हे सुद्धा त्यांनी जाहीर केलं आणि स्मशानभूमीवर 1 गुंठ्यावर ज्यांनी अतिक्रमण केलंय त्या अतिक्रमण करणाऱ्याला अतिक्रमण काढण्यासाठी सुद्धा त्या ठिकाणी आदेश दिलेत। म्हणजे प्रशासनाने जाऊन काढायचं इथपर्यंत त्यांचं ठरलेलं आहे। एवढंच नाही तर अतिक्रमण कुणाच्या काळात झालं, तो ग्रामसेवक कोण होता आणि त्या ग्रामसेवकची सुद्धा चौकशी करायची। झालेला तो जुना ठराव आहे तो रद्द करायचा आणि स्मशानभूमीवरलं संपूर्ण अतिक्रमण काढून वॉल कंपाऊंड सहित ती स्मशानभूमी कायम करायची असा महत्वाचा निर्णय या उपोषणाच्या माध्यमातून आज जाहीर झालेला आहे। एवढंच नाही, तिथं जो झेंडा आहे त्या झेंड्याच्या संदर्भात सुद्धा की आम्ही त्यात भावनेचा आदर करू अशी त्यांनी भूमिका घेतलेली। जे गावामध्ये जातीवाद पसरवतात त्या संदर्भात सुद्धा नोटीस देण्याची प्रक्रिया त्यांनी सुरू केली। आमच्या आंदोलनात सरपंचावरच आमचा आरोप होता की हे जातीवाद करतायत। त्यांच्या चौकशीचे आदेश तात्काळ शिओ बसलेले जिल्हा परिषदेचे त्यांनी सुद्धा आम्हाला सांगितलंय की इमिडिएट त्यांना नोटीस जाईल आणि त्याची सुद्धा चौकशी होईल। ग्रामसेवकच्या संदर्भात सुद्धा निलंबन बदली त्या संदर्भात सुद्धा भूमिका घेण्याचं यावेळेस सांगण्यात आलेलं आहे। हे उपोषण यशस्वी झालेलं आहे। उपोषणकर्त्यांना त्यांनी विश्वासात घेऊन जिल्हाधिकारी यांची जी भूमिका आहे ती सामाजिक सलोख्याची भूमिका आहे। लवकरात लवकर गावामध्ये सामाजिक सलोख्यासाठी शांतता कमिटीची बैठक सुद्धा ते लावणार आहेत आणि या गावात आणि जिल्ह्यात शांतता राहील, सामाजिक सलोखा राहील यासाठी ते भूमिका घेतील असं त्यांनी आम्हाला आज जाहीर केलंय आणि त्यांच्या या उत्तराने आम्ही समाधानी आहोत। त्यांचे प्रतिनिधी येऊन आजचं उपोषण आमच्या महिलांना त्या ठिकाणी पत्र देऊन सोडवतील असं या ठिकाणी ठरलंय।